हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, आता कालच नोटिफिकेशन आलं आणि राज्यसेवेची प्रिलिम्स पूर्व परीक्षा ही पुढे ढकलली गेली आहे. जी 28 सप्टेंबरला होणार होती ती एक्झाम आता 9 नोव्हेंबरला होणार आहे. जर तुम्ही मला विचाराल तर प्रिसाइजली किती, साधारण 42 दिवसांनी आपली एक्झाम आता पुढे ढकलली गेली आहे. आता हे चांगलं झालं, वाईट झालं, का झालं, कशामुळे झालं, की एक्झाम आणखी पुढे जाईल का? कारण सर 9 तारखेला तर परत आपले स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जनरल बॉडीजचे इलेक्शन्स लागणार आहेत आणि मग त्यावेळेस काय असं जर काही तुम्हाला बघायचं असेल तर मी म्हणेल हा व्हिडिओ इथेच थांबवा. हा व्हिडिओमध्ये मी तसं काहीच बोलणार नाही आहे. मग आजच्या व्हिडिओचं किंवा आजच्या सेशनचा आपला मेन अजेंडा काय असणार आहे की ठीक आहे, आता एक्झाम 42 दिवस पुढे गेली आहे, तर मग आता नेमकी पुढे काय करायचं, किती टेस्ट सोडवायच्या, रिव्हिजन्स कशी करायची, प्रायोरिटी काय काय ठेवायची, करंट अफेअर्स कसे करायचे, मग जे UPSC वरून MPSC वर शिफ्ट झालेले आहेत मग अशा लोकांनी आत्ता काय करायचं. मग ह्या सर्व गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहे. जर तुम्हाला काही असं फॉल्स मोटिवेशन किंवा तुम्हाला जर अशी काही फॉल्स होप वगैरेची अपेक्षा असेल माझ्याकडनं तर आय एम रिअली सॉरी गाईज, मी हे करण्यासाठी आज आपलं हे सेशन नाही आहे. कारण आता बऱ्याच वेळा मी पण पाहत होतो ना की जनरली आपला फंडा तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पण आपण कोणतंही सेशन घेतो आय जस्ट डू द सम मार्केट ॲनालिसिस की आजूबाजूला कोण काय सांगतंय, कशा पद्धतीने सांगतंय काय. अनफॉर्च्युनेटली ते तर सोडा, मला तर ते वेगळंच मिळालं की काहीतरी टेस्ट सिरीज लॉन्च केलेल्या आहेत MPSC मेन्सच्या. अहो मेन्सची तारीख तरी येऊ द्या, बघा तरी मेन्सची तारीख कधी आहे, काय आहे, कधी होणार आहे, काय ते दिलं सोडून भलतंच काहीतरी चाललं आहे. सो त्या अशा गोष्टींसाठी जर तुम्ही हा सेशन बघत असाल तर मी म्हणेल प्लीज डोंट वेस्ट युअर टाईम. तुम्हाला जे आवडतं आहे ते करा. ओके, चलो मग आजच्या सेशनच्या कोर अजेंडा आहे ते म्हणजे काय की 42 दिवस, चला 42 सोडा, मी म्हणतो 40 दिवस एक्झाम आपली आता पुढे गेलेली आहे. ह्या 40 दिवसात मग नेमके काय केलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने करायचं आहे. ओके, सुरुवात करण्याच्या अगोदरच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बघा आता ही जी राज्यसेवेची सेवेची पूर्व परीक्षा आहे ती 3 प्रकारचे ॲस्परंट्स देत असतात. 3 प्रकारचे कुठले म्हणजे की सगळ्यात पहिले आहेत ते म्हणजे की जो कोर MPSCचा ॲस्परंट आहे की जो या फील्डमध्ये चालला आहे की त्याला MPSCच करायचं होतं आधीपासून, त्याने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये पण MPSC केली आणि आता पण तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्येच MPSC पण करतोय. सो त्याचं टार्गेट MPSC आहे. दुसरा ॲस्परंट आहे की तो आधी UPSC करत होता पण अनफॉर्च्युनेटली काही कारणास्तव त्याची प्रिलिम्स नाही निघू शकली किंवा बरेच अटेम्प्ट झाले तरी काही सक्सेस हाती नाही लागत आहे किंवा तो आत्ताच UPSCची मेन्स देऊन आला आहे आणि आता पुढचा काही अजेंडा नाही आहे आणि हा विद्यार्थी UPSCवाला विद्यार्थी MPSCवर शिफ्ट झाला. हा दुसरी कॅटेगरी आहे की जे आपल्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये आहेत. आणि तिसरी कॅटेगरी आहे की त्यांना असं वाटतं की आता परीक्षा 1 महिने पुढे गेली आहे तर चलो आता अभ्यासाला सुरुवात करू आणि 1 महिन्यामध्ये एक्झाम काढू. तर मी यांना म्हणतो की हे जे आहेत हे शॉर्ट लिव्ड कॅन्डिडेट म्हणेल मी यांना, की जे इमिजिएट कॅन्डिडेट आहेत ज्यांना असं वाटतं की आधीचं टार्गेट काहीतरी वेगळंच होतं, परीक्षा आता महिनाभर पुढे गेली, चला आता माझ्यासाठी गोल्डन संधी आहे, मी पास करेल. मी म्हणेल हे ॲस्परंटच नाही आहेत खऱ्या अर्थाने रेसमध्ये, जे असं समजतायत की अगोदर काहीच नाही वाचलं आहे आणि आता त्यांना वाटतंय की आता माझं टार्गेट 26 होतं पण आता महिनाभर वेळ मिळाला आहे, चलो बेडूकुडी मारू आपण आणि इकडून तिकडे जाऊ. या ॲस्परंटसाठी हे सेशन नाही आहे. मी यांना 25च्या अटेम्प्टचे ॲस्परंट पण नाही म्हणत. तुमचा गाईज टार्गेट 26-27 आहे, प्रॉपर त्यावरच फोकस राहू द्या. परीक्षा महिनाभर पुढे जाऊ द्यात किंवा 2 महिनेभर पुढे जाऊ द्यात, अभ्यासच नाही आहे, बेसिकच नाही झालेलं आहे, कसं काय एक्झाम काढणार ना. क्लिअर. सो प्लीज त्या चक्रात पडू नका बरं का की एक्झाम पुढे गेली आणि आपलं होऊन जाईल आणि आपण चलो मग आता याच्या मागे लागूयात ते. ठीक आहे. सो प्लीज जर तुमची तयारी नसेल आणि आता तुम्ही जस्ट ते 40-45 दिवसाचा गॅप दिसतोय आणि म्हणून तुम्ही उडी घेत असाल, फसणार तुम्ही यामध्ये. आपलं जे रुटीन चालू आहे, लंबी रेस का घोडा बनव. शॉर्ट टर्म T20 नका खेळू, टेस्ट मॅचही प्रॉपर रिस्पेक्ट द्यावा लागतो प्रत्येक फेजला. ओके, चलो मग सगळ्यात पहिलं मग आता आपल्याकडे आता 2 कॅन्डिडेट्स आहेत जे MPSCवाले जे प्री देतील ते किंवा जे UPSC करत होते अगोदर आणि ते आता MPSCमध्ये शिफ्ट झालेत. तर माझं म्हणणं काय असेल गाईज, जर तुम्ही अगोदरपासून MPSCच करतायत आणि तुमचं टार्गेट MPSCच आहे, माझं म्हणणं आहे जो चल रहा है चलने दीजिए. म्हणजे कसं बघा, आयोगाने नोटिफिकेशन दिलं आहे 26 तारखेला की आता एक्झाम पोस्टपोन होईल. आपली एक्झाम होती ऑलरेडी 28 सप्टेंबरला, म्हणजे 28 सप्टेंबरसाठी तुमची आता मेंटल तयारी झाली होती, तुम्ही रेडी होते 28ची परीक्षा द्यायला. तुमचं पार ते रात्री झोप लागत नाही वगैरे सर्व गोष्टी सुरू झालेल्या, धडधड वाढणे वगैरे, लास्ट फेजच्या रिव्हिजन सगळं तयार होतं. आता काय झालं, पण एक्झाम पुढे गेली. मी म्हणतोय ते सायकल ब्रेक नका करू. तुम्ही तयार आहात ना 28 तारखेची एक्झाम द्यायला, जर तुम्ही तयार होतात तुम्ही ते सायकल ब्रेक नका करू, ते मेंटॅलिटी ती ब्रेक नका करू. माझं सजेशन असेल 28ला म्हणजे उद्या रविवारी तुम्ही एक टेस्ट द्या.
कुठली पण FLT उचला, जर तुम्ही प्रयासशी असोसिएटेड नसाल तर आपली एक FLT सॉल्व करा, मी ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय, ती सॉल्व करा, प्रॉपर एक्झामच्या टाईममध्ये सोडवा, बरोबर. GS आणि CSAT म्हणजे तुम्ही ते फ्लोमध्ये राहणार. ते क्लिअर. मी यांच्यासाठी पण तेच म्हणेल, UPSCचे किंवा MPSCचे जे सिरियस कॅन्डिडेट आहेत या दोन कॅटेगरीचे, तुम्ही आता ऑलरेडी मेंटली प्रिपेअर झाले होते, मेंटली एक्झॉस्ट झाले होते, टेम्परामेंट तुम्ही हळूहळू बिल्ड करत होते, सेंटर आले होते, सेंटरला कसं जायचं काय जायचं इथपर्यंत चर्चा झाली होती, काही लोकांचं बाहेर गावाला होतं ते कदाचित गावी पण गेले असतील. मोमेंटम ब्रेक नका होऊ देऊ, मोमेंटम स्लो करा वाटल्यास, पण ब्रेक नाही होऊ द्यायचं. ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये सक्सेस मिळवायची असेल तर बेसिक फंड आहे, स्लो व्हा, थांबू नका. तुम्ही जर उद्याची टेस्ट मिस केली, संडेची टेस्ट जर मिस केली, मला असं वाटतं की त्या मोमेंटममध्ये ब्रेक येईल आणि ती लिथार्जी येईल आणि परत ते मोमेंटम कॅच करायला आपल्याला थोडा वेळ लागतो. उद्या टेस्ट दिल्याचा फायदा असा होईल की तुम्हाला कळेल तरी ना की तुम्ही किती तयार होतात 28च्या परीक्षेसाठी, बरोबर ना. येत आहे ना लक्षात, तुम्हाला कळेल लगेच की उद्या परीक्षेसाठी किती तयार होतो, त्यावरून अंदाज येईल. उलट मी म्हणतो हे 40 दिवस मग त्या सत्कारणीला व्हायचे आहेत आपल्याला. ओके. मग याच्यासाठी आपण काय करणार आहेत, आता आपल्याकडे काय प्लॅन आहे मी तुम्हाला ते पण सांगतो. तुम्ही 28ची तर परीक्षा द्या, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल उद्या की नेमकी आपली किती प्रिपरेशन झाली होती. दोघं कॅन्डिडेटसाठी सांगतो या मी, की तुम्हाला ते कळेल, त्यावरून कोणता विषय वीक आहे, कोणता विषय अजून पुश करावा लागेल ते कळेल. एकदा भेटा, बोला, चर्चा करा, काही प्रॉब्लेम नाही, आपण त्यावर मार्ग काढू. मी काय करणार आहे, आपण आता माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आहे की आपण काय करूयात, मग हे जे पहिले 10 दिवस आहेत, कोणते पहिले 10 दिवस, 1 ऑक्टोबर ते साधारण मी 12 ऑक्टोबरपर्यंतचे हे 10 ते 12 दिवस मी एक छोटीशी एक सिरीज स्टार्ट करतोय यूट्यूबवरच, विच विल बी ओपन टू ऑल. त्याला मी चांगल्या भाषेत म्हणतोय PYQ मॅरेथॉन, राईट. या PYQ मॅरेथॉनमध्ये आपण काय करणार आहोत, 2013-14 पासूनचे MPSCचे PYQs घेऊ आपण प्रिलिम्सचे. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ जॉग्रफी. जॉग्रफीचे गेल्या 10 वर्षाचे आपण MCQs घेणार आणि ते MCQs डिटेलमध्ये तुमच्याशी डिस्कस करणार विथ आन्सर्स वगैरे वगैरे सगळं. म्हणजे काय होईल या PYQ मॅरेथॉनमध्ये, तुमचे PYQs विथ कंटेंट तुमचं प्रॉपरली बिल्ट होईल, बरोबर. म्हणजे एक प्रकारे रिव्हिजन होऊन जाईल त्या गोष्टीची. आणि हे सर्व विषयांसाठी आपण करू, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमी आणि सायन्स. करंट अफेअर 2013चा करंट अफेअर बघायची काही गरज नाही, ऑलरेडी करंट अफेअरचं मॅरेथॉन आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलं आहे, एकदा गो थ्रू करून घ्या, यूट्यूबवर पण अवेलेबल आहे. सो आपण काय करू, PYQ मॅरेथॉन बघूयात. हे करत असताना ना आता मल्टिपल टेस्ट देण्याची काही गरज नाही, ऑलरेडी तुम्ही भरपूर टेस्ट दिल्या आहेत. 28 तारखेसाठी ऑलरेडी तयार येत ना राव आपण. तुम्ही का म्हणजे एवढा लोड का घेतायत ना, किती टेस्ट देऊ आता, 4 टेस्ट देऊ आता, माझ्या 15 टेस्ट राहिल्या. हां, तुम्ही 28साठी एक पण टेस्ट दिली नसेल तर द्या, पण मला नाही वाटत असं कोणी आहे असं. 4-5 टेस्ट तर ऑलरेडी दिलेल्या आहेत ना. सो अननेसेसरी ओव्हरडू नका करू. आता तुमचं कंटेंट शार्प करा. मी बऱ्याच वेळा म्हणतो की राज्यसेवेची प्रिलिम्स आणि UPSCच्या प्रिलिम्समध्ये फरक काय, UPSCच्या प्रिलिम्समधले बरेचसे आन्सर्स आहे लॉजिक, इलिमिनेशन टेक्निक आणि स्मार्ट इलिमिनेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी वर्कआउट होतात. राज्यसेवेचे बरेचसे MCQs हे कंटेंटवर डील होतात आणि कंटेंट मोस्टली हा PYQ भोवती फिरतो. मी देतोय ना रेडीमेड तुम्हाला करून, बाहेर बॅचेस मिळतात राहू, मी यूट्यूबवर ओपनमध्ये टाकतोय. काही सजेशन्स असतील मला ते सांगा, या कमेंट बॉक्समध्ये टाका या व्हिडिओच्या, बरोबर. सो सर्व विषयांचे मी मॅरेथॉन्स देतो, त्याच्यामध्ये तुमचं ते कव्हर होऊन जाईल, PYQs एक प्रॉपर होतील. आणि त्याच्यानंतर आपण 12, 19, 26 आणि 2 म्हणजे हे ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे 4 फुल लेंथ टेस्ट द्या. FLT म्हणतो मी त्याला, बरोबर. ही 2 नोव्हेंबरची FLT तर मी ओपनच ठेवतोय सर्वांसाठी ओपन, ऑल महाराष्ट्र ओपन मॉक ठेवू. म्हणजे परीक्षेच्या 8 दिवस आधी आपल्याला कळेल की महिनाभर आपण कशा पद्धतीने वर्कआउट होतोय. सिम्पल, जास्त टेस्ट देऊ नका, बरोबर. ऑलरेडी 4-5 दिलेले आहेत. माझं म्हणणं असतं की कोणतीही UPSCची असू द्या नाहीतर MPSCची असू द्या, 12 ते 15 FLT बिफोर दॅट एक्झाम. मग ती एक्झाम कधी का असेल, बरोबर. 12 ते 15 FLTs आर मोर दॅन इनफ. सो सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आपल्याला, 28साठी आपण तयार होतो. पहिला स्ट्रॅटेजी सांगितली, 28ला उद्याच टेस्ट द्या प्रॉपर, कुठली पण ओपन मॉक घ्या. अदरवाईज मी आपली झालेली लास्ट जी ओपन मॉक आहे, जी फुल लेंथ आहे, जी तुम्हाला वाटते ती मी टाकतो, ती सॉल्व करा, तुम्हाला अंदाज येईल काय करायचं. सेकंड स्टेज असेल PYQ मॅरेथॉन, गो थ्रू करा. 3-4 तासामध्ये तुमचे 10 वर्षातले सगळे जॉग्रफीचे, 4 तासामध्ये सगळे पॉलिटीचे, असे सगळे विथ कंटेंट सगळ्या गोष्टी तयार होतील. तुम्हाला पिलर टू पोस्ट पळावं नाही लागणार, बरोबर. आणि मग त्याच्यावरून आपल्याला मग आता आपला अभ्यास सायमल्टेनियसली सुरू करायचा आहे. आणि 4 FLT तर मीच देतोय तुम्हाला यामध्ये,
आलं लक्षात? 4 FLT तर मीच देतो तुम्हाला यामध्ये. ओके, मग या पद्धतीने आपल्याला करायचं. आणि हे करत असतानाच आता टेस्टचा ॲनालिसिस करत असताना मी तुम्हाला डिकोडिंग प्रिलिम्सची एक फाईल पाठवली. आपल्या पहिल्या सेशनमध्ये आपण पाहिलं आहे, बरोबर? आठवतं आहे काय? कधीतरी 1857 साली असं काहीतरी आपण घेतलं होतं की वेटेज, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतात, काय येतात, कसं येतात. ती तुमच्याकडे असेल नसेल तर मी परत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, ती फाईल बघा. त्याच्यानुसारच हाय इल्डिंग एरियाज, हाय प्रायोरिटी एरियाजचीच रिव्हिजन करा. हाय प्रायोरिटी एरिया. वेळ आहे म्हणून सगळं कसं काय सायन्स वाचतायत? गरज आहे का? वेळ आहे म्हणून सगळं लक्ष्मीकांत परत वाचायचं का? माहिती तुम्हाला परीक्षाच कळली नाही आहे. तुम्ही परवासाठी उद्यासाठी तयार आहेत होतो आपण, सगळं आलेलं आहे. आपले मेंटल, तुम्ही त्या माइंडसेटने उतरा. अरे यार आपलं सगळं झालेलं आहे राव, बरोबर? सो मग या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. क्लिअर? आता याच्यात प्रश्न येतो 2 कॅन्डिडेट्सचा. जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं, एक आहेत MPSC कोर करणारे कॅन्डिडेट आणि दुसरे UPSC वरून MPSC वर शिफ्ट झालेले कॅन्डिडेट. MPSC वाल्यांसाठी जे कोर आहेत त्यांचा तर फंडा आपला क्लिअर आहे. काय? 28 तारखेची टेस्ट, 28 ला टेस्ट, त्याच्यानंतर PYQ मॅरेथॉन, सायमल्टेनियसली हाय प्रायोरिटी एरिया, आणि मग त्याच्यानंतर 12, 19, 26 आणि 2च्या FLTs. दॅट्स इट. बाकी काहीच करायची गरज नाही. सिम्पल. जर तुम्ही कोर MPSC करतायत. आता मुद्दा येतो, तुम्ही UPSC वरून MPSC वर शिफ्ट झाले, कारण अनफॉर्च्युनेटली हाती काही लागलं नाही आहे. म्हणजे तुम्ही आता प्लॅन असा करत होतात की MPSCची ही प्रिलिम द्यायची, 3-4 महिन्यामध्ये MPSCची मेन झाली असती जानेवारी फेब्रुवारीमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही परत UPSCला शिफ्ट होणार होता, कारण तुमचं मेन टार्गेट होतं UPSC. आता काय झालं? आता नोव्हेंबरमध्ये एक्झाम आहे. नोव्हेंबरमध्ये जर एक्झाम असेल, तुम्ही किमान 3 ते 4 महिने जरी मेन्सला पकडले कालावधीत, 90 दिवस तर द्यावाच लागेल. 90-120 दिवस वर्स्टसाठी प्रिपेअर राहायचं. 4 महिने कालावधी जर आपण पकडला, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजे साधारण तुमचं मार्चच्या आसपास कुठेतरीची मेन्स असेल, बरोबर? मार्च झाल्यानंतर एप्रिल, आणि एप्रिलनंतर मेमध्ये तर UPSCची प्रिलिम्स येते. म्हणजे मग येतो गडबड हो जाते थोडीशी, राईट? मग माझं काय सजेशन असेल, आत्तापासूनच थोडं UPSCचं आता कंटिन्यू करा, जर तुमचं UPSC मेन टार्गेट असेल तर. येत आहे का लक्षात? UPSC वॉज युअर अर्लियर टार्गेट, आणि आता हे चेंज झालं आहे. आणि MPSCच्या मेन्समध्ये मग UPSCची प्रीच नाही होते. मग होईल का MPSCची मेन्स द्यावी लागेल आणि UPSCचा प्रीचा अटेम्प्ट स्किप करावा लागेल. आणि यार पण मग आता मला तेही सांगा, UPSCचा जर प्रीचा अटेम्प्ट स्किप केला, वर्षभर काहीच नाही आहे तुमच्याकडे, कोणती एक्झाम देणार आहेत? एकदम फ्रँकली सांगतो, मी शुगर कोट नाही करणार आहे. ते प्रॅक्टिकल रिॲलिटी नाही. काय करणार तुम्ही? मार्च एप्रिलमध्ये जर तुमची मेन्स झाली, 15 दिवसात UPSCचा अटेम्प्ट कसं काय काढणार? कारण तुम्ही मेन्सच्या मोडमध्ये. का तुम्हाला असं वाटतं राज्यसेवेची प्री आम्ही नापासच होऊ, मग ठीक आहे बघून बघू, असं असेल तर भाई मग आत्तापासूनच UPSCची तयारी करा. जर तुम्हाला एवढीच गॅरंटी आहे नापासच होणार आहेत तुम्ही राज्यसेवेची प्री, तर मग कशाला देत आहेत ना एक्झाम? कारण आपलं ठरलं आहे, वेन एव्हर यू हिट द किंग यू किल द किंग. कोणताही अटेम्प्ट ट्रायल अटेम्प्ट नाही आहे, मग UPSC राहो किंवा MPSC राहो. सो ते आपल्याला आत्तापासून तयारी करावी लागेल. थोडं UPSCच्या प्रिलिम्सची. उद्या तुम्ही राज्यसेवा मेन्स जरी करत असाल तरी माझं सजेशन असेल, थोडा वेळ तुम्ही UPSCच्या प्रीला डेडिकेट करत जाता. आलं लक्षात? मग आता याच्यासाठी कसं काम करायचं आहे, आता मी तुम्हाला याच्या 2-3 गोष्टी सांगतो की 2-3 प्लॅन्स आहेत जे आपल्याकडे पण आहेत. मी तुम्हाला ते सजेस्ट करतो, तुम्ही एकदा बघा. बाकी तुमचा डिसिजन तुम्ही फ्रीली घेऊ शकता. बघा, जर आता आपण UPSCची प्री पण टार्गेट करतोय 2026 मधली, आणि MPSC पण आता नोव्हेंबरमध्ये टार्गेट करतोय, तर माझं काय सजेशन असेल, तुम्ही आपली जी आत्ताची ही जी 28ची टेस्ट मी म्हणेल तुम्ही पण द्या. स्कोर बघा त्याच्यात किती येतोय, बरोबर? माझं सजेशन असेल, जर 28च्या टेस्टमध्ये जर 100+ स्कोर येत असेल, 100+, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर रिझर्वेशन कॅटेगरी, माझं म्हणणं आहे यू आर ऑन राईट ट्रॅक. मग माझं म्हणणं काय असेल, हे करत असताना MPSC प्री पण करा, प्लस माझं सजेशन असेल तुम्ही थोडासा मेन्सचा स्टडी चालू करून द्या. कारण काय होईल, MPSCची प्री झाल्यानंतर जेव्हा आपण MPSC मेन्सला उतरू तेव्हा थोडासा UPSCच्या प्रीचा कॉम्पोनंट पण आपल्याला बघायचा आहे.
येते लक्षात. त्याच्यासाठी आपलं मेनसाठी पल्स 2.0 मी लॉन्चच करतोय. तुम्हाला जर वाटलं तुम्ही त्याच्यासोबत अलाइन करू शकताय, त्याचं शेड्यूल वगैरे मी टाकेलच त्यात ते, बरोबर. हे जे मेन्स आहे हे मेन्स तुम्ही मग वाटल्यास पल्स 2.0 सोबत करू शकता. थोडं थोडं टार्गेट दिलेले असतील. त्याच्यामध्ये पण MPSC प्रीसाठी 60% एनर्जी MPSC प्रीला द्यायची, 40% एनर्जी याला द्यायची. ऑप्शनल बाजूला ठेवा. ऑप्शनल आता करू नका. झाला, आता संपला. आता ऑप्शनल करायची वेळ नाही आहे. राज्यसेवा पण देतोय आपण, बरोबर. दुसरी कॅटेगरी येते ॲस्परंट्सची. मी म्हणेल की ते ॲस्परंट्स आहेत 75 to 100 मध्ये. म्हणजे काय आहे की थोडं डेंजर झोनमध्ये आपण खेळतोय, एकदम आउट ऑफ द रेस पण नाही आहेत. आणि मला असं वाटतं की मग थोडंसं जर प्रॉपर पुश केलं तर मग प्रॉपर राज्यसेवेची प्रिलिम्स वगैरे या ठिकाणीही निघू शकेल, बरोबर. मग ह्या केसमध्ये माझं काय सजेशन असेल, जर तुमचा याच्यामध्ये जर FLTsमधला जर काही स्कोर राहत असेल तर तुम्ही MPSC प्री तर कराच, पण माझं सजेशन असेल सायमल्टेनियसली ना UPSCचे पण प्रीच्या याच्याने चालू. प्री मोडमध्येच राहा तुम्ही मेन्स मोडमध्ये जाऊ नका. कारण यार तुम्ही मेन्स मोडमध्ये शिफ्ट झाले ना, तुम्हाला प्रॉब्लेम काय होईल, परत त्या ॲनालिटिकल गोष्टी चालू होऊन जातील. की लेट्स टेक ॲन एक्झाम्पल, काय की नॉन कॉपरेशन मुवमेंट. बघा मेन्सला प्रश्न काय येतात, हाऊ नॉन कॉपरेशन मुवमेंट हॅज शेप्ड द गांधीयन लिडरशिप. आणि प्रीला क्वेश्चन काय येतो, नॉन कॉपरेशन मुवमेंटचा अजेंडा सांगा. क्वेश्चन सिलेबसचा टॉपिक तोच आहे, पण यार प्रश्न विचारण्याची पद्धत वेगवेगळी आहे ना. येतं आहे का लक्षात. सो तुम्ही मेन्सच्या मोडमध्ये जाऊ नका, कारण तुम्ही ऑलमोस्ट बॉर्डरवर आहे. थोडंसं यार आता महिनाभर मिळालाच आहे, कन्सिडर दिस ॲज ॲन अपॉर्च्युनिटी. थोडंसं पुश करा, पास होऊन जाणार, बरोबर. MPSCची प्री आणि UPSCची प्री सायमल्टेनियसली चालवा. सिलेबसचे टॉपिक तर काही वेगळे नाही आहेत ना. जे UPSCच्या प्रीचे टॉपिक आहेत तेच, जे कॉमन टॉपिक आहेत ते करा UPSCसाठीचे पण. जसं की लक्ष्मीकांत ते राज्यसेवेला पण लागतं, इकडे पण लागतं. एन्शियन मेडायवल तिकडे पण लागतं, इकडे पण लागतं, बरोबर. जॉग्रफी, इकॉनॉमीचे बेसिक कन्सेप्ट्स आहेत, तिकडे पण लागतात, इकडे पण लागतात. सो मग या पद्धतीने हे केलं गेलं पाहिजे. क्लिअर. आणि राहिला प्रश्न शेवटचा, जर तुमचा स्कोर 75 पेक्षा कमी येत असेल या मोमेंटला, माझं म्हणणं आहे सगळं थांबवा, फुल फोकस फक्त MPSC प्रीवर करा. गाईज आपल्याला बरंच ताणायचं आहे. उद्या परीक्षा होणार होती आणि आपण उद्या परीक्षेला बसलोय आणि आपला 75 पेक्षा कमी स्कोर येतोय, म्हणजे आपण रेसमधून बाहेर होतो. दिस इज अ वेकअप कॉल फॉर यू. म्हणजे ही सणसणीत थोबाडीत बसल्यासारखी आहे. सॉरी फॉर माय हार्श वर्ड्स, पण यार तेच आहे ना. मग आता याच्यापेक्षा चांगली संधी काय मिळणार आहे. उद्या तुम्ही परीक्षेला जाऊन बसणार होते, त्या परीक्षेमध्ये तुम्ही सेम तशाच त्याच्यामध्ये बसलात आणि यार तुम्हाला 75 पेक्षा कमी आले, म्हणजे तुमचं 50-60 मार्क, तर तुम्ही कट ऑफच्या मागं आहेत. मग राव आपल्याला तयारी पण तशी करावी लागेल ना. मग लागा फुल टाईम याला. क्लिअर. तर मग या पद्धतीने आता हा पुढचा प्लॅन असला पाहिजे. ओके. सो एकदा परत कटिंग द लॉंग डिस्कशन शॉर्ट, प्युअर MPSC ॲस्परंट असाल तर उद्याची टेस्ट द्या. मी तर ग्रुपवर टाकेलच, प्लस तुम्ही ती दिली असेल तर मार्केटमध्ये बऱ्याचशा FLTs अवेलेबल आहेत, तुम्ही त्या सॉल्व करा. PYQ मॅरेथॉन आपण ते 6 तारखेपासून चालू करतोय, 6 ऑक्टोबरपासून. ते पण मी आत्ताच सांगतो. तोपर्यंत तुम्ही आणखीन एकदा काही रिवाईज करायचं असेल, हाय प्रायोरिटी एरियाज ते चालू द्यात. आणि 12, 19, 26 आणि 2ला आपण FLT ठेवू. 2 तारखेला मात्र ही ओपन असणार आहे, बरोबर. आणि 12, 19, 26च्या त्या जे इच्छुक असतील त्यांनीच द्या. माझं म्हणणं ते असेल, ते मी सांगेल, ते बाकीचं मग आपण सांगूया. दुसरं, UPSCवरून MPSCवर लॉन्च शिफ्ट करत असाल तर आपलं टार्गेट आहे UPSC पण आणि MPSC पण दोनों करणं आहे. नुसतं एक करून थांबायचं नाही आहे. वर्षभर कराल काय राज्यसेवा मेन्स दिल्यानंतर. सो 28ची टेस्ट द्या, म्हणजे उद्याचीच मी जी यांना सांगितली ती तुम्ही पण द्या. स्कोर चेक करा, 100+ असेल आपण सेफ आहोत. पण MPSC प्री 60%, मेन्स म्हणजे आपलं पल्स 2.0 होतं आहे त्याच्या शेड्यूलनुसार चालू द्यात. 15-15 दिवसांनी मी टेस्ट ठेवलेल्या आहेत. काय 9 नोव्हेंबरपर्यंत फक्त हार्डली 1-2 टेस्ट होतील. त्याच्यानंतर जर तुम्ही मेन्सला असालच तर हे चालू ठेवा. आन्सर रायटिंगला हात लावा, कारण तेव्हा जेव्हा तुम्ही मेन्स लिहिणार तेव्हा तुम्हाला प्री करायचं आहे, बरोबर. 75 to 100 असेल, 100% फक्त प्रीच्या झोनमध्ये जा. काहीच करू नका, बाकी काहीच करू नका, बरोबर. कारण UPSCचे राहो MPSCचे राहो, आपल्याला आता प्री काढणं महत्त्वाचं आहे, राईट. आणि 75च्या खाली असेल तर मी म्हणतोय गाईज 100% वेकअप कॉल, बरोबर. या पद्धतीने आपल्याला हा टोटल प्लॅन बनवायचा आहे, बरोबर. त्यामुळे फॉल्स मोटिवेशन, चांगलं झालं वाईट झालं मग काय सेलिब्रेशन करूयात, मग सर मध्ये दिवाळी येते मग मला 4 दिवस घरी जावं लागेल वगैरे, ते
2 दिवस जाऊन या दिवाळीला, 2 दिवस 3 दिवस म्हणून तो ॲक्च्युली 42 दिवस आहेत, मी 40च काउंट करतोय. जाऊन या, काय दिवाळी मन मारून काही इकडे राहू नका, तसे पण वेड्यासारखे फटाके फोडत असतात इथे, काही लायब्ररीमध्ये लक्ष पण नाही लागत. जाऊन या घरी, 2 दिवस 3 दिवस बफरमध्ये ठेवा, बरोबर. थोडासा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. घरी जाताना काही पुस्तकं घेऊन जाऊ नका, बरोबर. काही फरक नाही पडत यार 3 दिवस गॅप पडला. तर तुम्ही 28साठी तयार होते राव, काय होतं 3 दिवस दिवाळीला घरी गेले की 3च दिवस सांगतोय बरं मी, 8 दिवस नाही जायचं दिवाळीला. म्हणजे वसुबारसपासून तर भाऊबीज सगळीच दिवाळी करून आलो, मग दिवाळीने गेलं 9 नोव्हेंबरला. मोमेंटम पण महत्त्वाचं आहे, मोमेंटम ब्रेक नाही होऊ द्यायचं, मोमेंटम स्लो करायचं पण ब्रेक नाही होऊ द्यायचं. हे त्याने अनफॉर्च्युनेटली राव हे कोणीच सांगत नाही. आलं की डायरेक्ट ही बॅच आहे, हे असं आहे असं आहे असं आहे तसं आहे. मी आधी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे मेन्सच्या टेस्ट सिरीजचं शेड्यूल आहे. अरे बघा तरी मेन्स कधी आहे, काय आहे, कसं आहे, पण जाऊ द्या, दॅट इज ऑल टुगेदर अ डिफरंट गेम. यू पीपल आर वाईज इनफ, तुम्हाला समजतं काय कसं काय करते. क्लिअर. या पद्धतीने हा टोटल प्लॅन आहे. एकदा बघा. तुम्हाला काही डाऊट्स असतील, शंका असतील, प्रॉब्लेम्स असतील, कोणते कोणते एरियाज आणखी काही वाटत असेल कसं, तर बिंदास भेटा, बोला, चर्चा करा, डिस्कस करू, बरोबर. आणि मात्र या पद्धतीने पुढे जाणार आहोत आपण. ठीक आहे मग सगळ्यांना. आय होप हे सेशन तुमच्यासाठी युजफुल असेल. अजूनही काही मध्ये अपडेट आली राज्यसेवेची, काही आणखी नवीन नवीन गोष्टी ज्या आम्हाला वाटल्या की ज्या राज्यसेवेच्या प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाच्या असतील ॲडहॉक बेसिसवर, मी ते शेअर करेन. पण आता सध्या तरी आमचं टार्गेट आहे दॅट इज PYQ मॅरेथॉन. आणि मी परत सांगतोय दॅट इज फ्री अँड ओपन टू ऑल. यूट्यूबवर असेल, डायरेक्ट मी यूट्यूबवरच टाकतो, कधी बघू शकतात तुम्ही. एकदा 2दा 3दा रिवाईज करायचं, कसंही करा ते. ऑलराईट, चलो मग लागा अभ्यासाला. ब्रेक घ्या 1-2-3 दिवस. उद्याचा टेस्ट सोडवा, फिल्टर्स लावा, बरोबर. आणि कुछ लगेगा तो हम हे. ओके, चलो देन, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय, सी यू.